अरे बाबा का शिलाल भाऊ काय म्हणते म्हणलं लक्ष्मण काय येत नाही म्हणते का हो काय निपटलं म्हणते लय डिसमूड झाला ना मला वाटलंच नाही ना असं होईल म्हणून 5 मिनिटं आधी यायला तयार होता आणि ते आणि आता मध्ये संग मग मारते आणि लक्षाच्या पिऊ राहिले म्हणजे आपल्याला म्हणते या म्हणून काय असले का पण हे पा बबन 5-25 हात होता काय नाही का हो कमीत कमी चांगलं लंब चाललं असते हे 2-4 एकरांना गमावले असते येईन म्हटलं का पुरा फेल कार्यक्रम झाला आता नाही का जाऊ दे आता काय करतो तरी पण तो हातवात 3,000 कमाल ती लय झालं जाऊ दे हो नाही निकलो शिलाप कमीत कमी काही तर फायदा झाला चला तर मग कसं 10-12 शीटा जमा करू हा शेवटची ट्रिप घेऊन जाऊ चल बघा काय करतं हो पण मी काय म्हणतो जरासं काय माहोल चालू आहे पाहून येऊन तिकडून ना हो तिकडे आसपासच आहेत तिकडं तरी चला चला हो तिथं पाहून मग चाले जाऊ गोष्ट काढाशीन ती आले बी अरे इकडे ना मनीर आले भाऊ अरे इकडे राजा काय तुमच्या जनात जमलं आमचं इकडे अरे बाबा तुम्ही आते नाही हो 4 एकर गमावलं म्हणजे तुम्ही आता मारती सांगे राजा उलच्या भांडण्यासाठी हो आमची तेच गथून राहिली होती आता हो पण ते बरं झालं तुम्ही सांगितले भेटले त्याले हो देवासारखे भेटले तुम्ही अरे पा योगा काहीच नाही याच्यात तुमच्या गावची ते घनगणे नाही का बाजारात आणत असते ते भाजीपाला इंदुरी आलते तर ते भेट झाली आमची तर त्याने मला विचारलं असं मिळालं बा असं प्रकरण आहे तर तुमचे ते काय घनगणे हो घनगणे म्हणे बा तुम्ही ते एक पुट्ट बसेला तिथं हो त्याला जाऊन सांगा मग स्टोरी हो जमलं म्हणे हो त्याने पाठवलं मला म्हणजे शांताराम होता दिमाग आहे नाही का असं त्याने पाठवलं का हो आता काय जे आहे ते खरं सांगितलं मग तुम्हाला मग तसं त्याने म्हणलं तसं जा बा त्याला भेटा त्याचे उपकार म्हणा हो चला निघतो मग मी नाही थांबा ना चहा घ्या मग जा हो थांबा मी चहा बोलावतो 1 मिनिट एवढं काम केलं चहा नाही पाजणार करायचे हो थांबा तुम्ही मग भेटा मी शांताराम बोलले काय राजा देतात भाऊ शांताराम सांगत आहे ना राजा हो तुम्हीच पाठवला म्हणजे ते माणूस भेटला ना आम्हाला काय बरं हे पा डोळे उघडले बाबा हो काही असू का नाही तर आम्ही हे पा 100% हो बिलकुल फिटलोच होता आता कायची योगायोगच म्हणा लागेल तुमची योग सुधी हो ते माणूस भेटाशी माया वैकीचा असाशी शांताराम भाऊ तुमच्या इकडे पाठवाशी हो म्हणून जमलं ते पण जाऊ द्या हो तुमचे डोळे उघडले ना बा हे महत्वाचं ते नाहीच म्हणा पण याच्यात राजा हे शिवलाल भाऊ नाही का यानं खास 3 मारलेले हो कसं मारत्यानं म्हणलंच नव्हतं म्हणजे रिपोर्ट देतो बाण असं तसं ते शिवलाल भाऊ मला रिपोर्ट देतो असं म्हणलं म्हणे मारत्यानं तरीपासून ते वाढत गेलं मग आपल्याला माहित नाही का अरे निरा तेल टाके काम करतात ना ते जराच त्याच्या फक्त हातात लागलं पाहिजे म्हणून मग माणसाचे बात असे मोहिनीच टाकतील ते मग दोघाले आणलं होतं का त्यानं अंदर पट्टे बाबा काय सांगा तुम्हाला हे बा हातवात त्यानं माझे 2,000 रुपये उपसले हो मला म्हणे ते मी फोन केला द्यायला मी म्हटलं बा रिपोर्ट काय घेत नाही कसं करू काय करू तर मी बोलतो म्हणे साहेबासोबत काय तर बात मिळ लावतो म्हणे मी म्हटलं बा असं मला लग यायची तर काय 2,000 रुपये काढले माझी ट्रिप आहे म्हणे ते आता कसं करू काय करू डिझेल टाकलं मी शेवटी त्याला फोन पेनं 2,000 मारले काय करता आता तुम्हाला सांगतो माय 1,000 काढले त्यानं हातात मग सांगितलं मारतील मला हे तर माया लक्षात आलं मला 1,000 मागितली आणि साहेबाची म्हणे बा द्या लागते म्हणे असं आहे तसं आहे मग मला कसं सेटलमेंट करतो म्हणे म्हणून मी 1,000 रुपये दिले त्याला काय करावं सांगा आता चाय पाडलं पाणी आण म्हणे खाले बोला का लस मग तर लस हात धुत होता ते वायत्या गंगेत हात धुणारच आहे बा ते 5 जरा जपून राहते त्याच्यापासून हो बघून राहा सगळं बिंग फुटलं म्हणलं आपलं हो ते कसं लक्षात ते एकत्र आले सगळं माहीत पडलं म्हणलं हो चला आता निघायला पुढे तिथून हो चला हो काढता पाय घ्या चला तर भाऊ इथं थांबण्यात काही मजा नाही का हो चल चल तरी मी काय म्हणतो आता घरी गेल्यावर हो त्याच्याकडून पैसे वसूल करा तुम्ही हो तुम्ही जा त्याला म्हणा पैसे दे म्हणा माहिती 2,000 तुमचे 1,000 तुमचा हो पैसे सोडू नका त्याले पैसे तर काढतोच त्याच्याकडून आता त्याची गाडी येऊ द्या ना संध्याकाळी येतेच ना ते घरी ट्रिप घेऊन आलं की बस त्याच्या घरापुढे हजर राहा बरोबर घ्या ते उपसून आणि चला म्हणलं आता कसं उशीर करायला पुरत नाही का हो या मग चला मी येतो मी माल घेतला किराणा मी म्हटलं काय झालं काय नाही विचारपूस करायला आलो तो हो चला निपटलं ना सगळं चांगलं चला आता जाऊ दे चला आले आता नाही का मला तेच म्हणलं वाटच पाहून राहिलं तर काही येते गाडी तुमची तर शिवलाल भाऊ आपलं 2,000चं काम करा म्हटलं हो 2,000 रुपये ते आज सकाळी घेतले का तुम्ही दुपारी ते पैसे वापस देऊन द्या म्हणलं आपले 2,000 रुपये कोण म्या काही घेतले म्या काही घेतले म्हणलं म्हणजे काय कोणा घेतले तर मग मापासून फोन पेनं मारून घेतले तुम्ही 2,000 रुपये म्हणे मी अकोला चाललो ट्रिप चालली नसा आहे तसं आहे पोलीस स्टेशनमध्ये लाईन लावून देतो मी रिपोर्ट द्यासाठी हे बा सगळं हे बा लबाडे धंदे बंद करा तुम्ही आता हो सगळं हे बा काय तुमचं लक्षात आलं आमच्या आता बस झालं तुमचे ते 2,000 रुपये तुम्ही जे घेतले ते लवकरात लवकर आत्ताच्या आता उलटे फोन पे मारा मला बाबा का मारती काय का होतासं काय झालासं काय कसं बेल का मारत्या तुझ्यासाठी का आम्ही म्हणलं ट्रिप सोडली तुला खरं त्या माणसानं बोलून दाखवलं ना तरी बोलून राहिला नाही हे बा बेसरमपणा करूच नका तुम्ही तुमचे नाटकं सगळं माहिती आहे मला काय नाही तर बातच तुम्ही कशी झुंगारा देसान ते आम्हाला माहिती आहे आता तुम्ही 2,000 देऊ राहिले का नाही देऊ राहिले हे सांगा मला पहिले आता लट वापस देण्यातच फायदा राहील फालतू जरासं बरंच भडकेल दिसते हे पहा मारती मी काय म्हणतो काय 2,000 म्हणजे लय मोठी गोष्ट नसते तुझे 2,000 आत्ताच देतो मी पण म्हणलं आता कसं तोंड बंद कर म्हणलं तुझं कारण की आपण दुसऱ्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्यावर जर उलटत असेल तर काही अर्थ नाही त्या गोष्टीला पण ते उलटू द्या काही होऊ द्या तिकडे चालते आम्हाला पैसे देऊन द्या बाकी काही सांगू नका मला तुमचं प्रवचन तुमच्याजवळ आमचे पैसे आमच्याजवळ बरोबर ठीक आहे आत्ताच घेऊन घे बा हो कसं आहे फालतू आपण घेतले नाही आता ते गेले माय आता सध्या डिझेल टाकलं होतं मी आता ट्रिपही कॅन्सल झाली सगळं नुकसान आहे माय पण जाऊ दे आता काय लोकांना कसं चांगल्या माणसाची कदर नाही ठीक आहे 2,000 रुपये देऊन देतो बा ठीक आहे शिवलाल भाऊ लक्ष्मणराव येऊ राहिले म्हणलं बा काय म्हणते आता हे आता काय नवीन याचं काय सांगा आता हे पैसे लिहायला काय सांगा आता मारताना 2,000 मागितले आता हे काय म्हणते काय माहित कुठे आगला वे कुकडे म्हणलं कुठे वारत चालले वाटते नाही
आता आग लावली बा, आता सांगा कायची आग लावली बा, आता सांगा तुम्हीच सांगा. आग लावे नाही तर काय झालं, पुऱ्या गावातलं वातावरण गरम केलं तुम्ही. मग एवढी थंडी असून ते पहा म्हणलं आपल्याला काही जास्त काही तुम्हाला बोललं नाही, फक्त आपले 1000 रुपये घेतले ते वापस द्या म्हणलं तुम्ही. ते काय साहेबाला चहा पाणी करतो म्हणे तुम्ही. तर म्हणलं ते एक तर चहा पाणी तुम्ही केलेलं नाही. मला माहिती आहे ते. माझे 1000 रुपये मला वापस देऊन द्या तुम्ही. असं म्हणजे त्या 1000 रुपयाने गेला आता नाही, म्हणजे तुम्हाला काय वाटून राहिलं म्हणजे 1000 रुपये आम्ही खाल्ले का? हा म्हणजे चहा पाणी केलंच नाही आम्ही. अरे तुम्हाला काय माहिती आहे आता अंदरच्या गोष्टी. जवळचे 500 द्यायला लागले, मला 1500 रुपये गेले तिथं. सांगून राहिले. तुमचं काय 1000 रुपये पाहिजे तुम्हाला? बिलकुल हे पहा सकाळी घेऊन जा म्हणलं पैसे तुमचे. आता वावरात चाललो मी जरासं, खिशात पैसे नाही माय. देंगे दिलांगे काय देत आहो तुम्ही? तुमच्यासारखे माणसाने पाहिले म्या. हे पहा म्हणलं फक्त लावायला करणं, इकडे तिकडे पैसे खाणं, याच्यावर तुमचं आयुष्य चाललं म्हणलं. जरा सुधरा आता कमीत कमी. नवीन काहीतरी व्यवसाय करा, धंदा पाणी करा आणि 4 पैसे इमानदारी कमा. लय सांगून राहिला आता हे तर, म्हणजे मला शिकून राहिला बापा. का शिवलाल भाऊले टोय गोटेले भाऊ राहू द्या ना म्हणलं. लक्ष्मण भाऊ तुमचं तुम्ही कामं करा ना, आमच्या वाई लागू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला काही तुमच्या फायद्यासाठीच गेलो ना, तुम्ही चालते ना मापाशी. रिपोर्ट असं आहे का आणि बरोबर आहे का? मॅ म्हणलं तर तुम्हाला म्या म्हणलं का म्हणजे आता तुम्हीच दिलता ना भडकून भडकून कोण दिलं म्हणलं? मारत्यानं म्हणलं नव्हतं म्हणजे असं, तर तुम्ही मला असं सांगितलं. रिपोर्ट देतो हे ते केली सुरुवात तुम्ही. मग सुरुवात तुम्हीच केली खरी ते. असं आहे ते नाही, म्हणजे मारते पलटला आता. बरोबर ठीक आहे ना, पलटू द्या ना. पलटा आहे पहा म्हणलं, चांगल्याचं चांगलंच होत असते समजलं का? मी जे बोललो ते खरंच बोललो होतं म्हणलं. पण आता तुम्हाला नाही पटून राहिला. आता तुम्ही एकाची एक झाले, काही हरकत नाही. 1000 रुपये आहे तुमचे, जास्त काही टपर करू नका म्हणलं. काही लाख रुपये नाही मागणार तुमचे. सकाळी तुमचे पैसे घेऊन घ्या बा. आणि माझ्या संग जास्त तुम्ही आता काही अडलं तर माझ्यावर याचं बी नाही. ते अळाचा विषयच नाही, ते पुढचं पुढे. पण हे आताचा व्यवहार आहे. पैशाचा फुकट घेतले तुम्ही, ते पैसे वापस देऊ द्या. हे बा म्हणलं तुम्ही बोलूच नका आता. आताच पैसे देतो तुमची मी. चला माझ्या घराकडून चला. शेवटी आता माय गेले म्हणा, पण जाऊ द्या आता. माझ्या जवळचे दे तुम्ही. काही हरकत नाही. ठीक आहे चला मग आता देऊन द्या. चला चला. अरे आपण आज काही शिवला नाही का? दिवस लस फेल गेला नाही का? हो ना, म्हणजे आपलं कसं नाकही कटलं, सगळी आपली जिकडे तिकडे झाली. यानेच भांडणं लावले नसून तसं, आणि पैसे वापस द्यायला लागले. यावेळेस राजा गेम झाला पण आपला नाही का? पण मागे बी हॉटेलच्या त्या मामा लुटेन राजा, पुरा आपला त्याच्यातले पैसे रुपया नाही भेटला. सगळं फेल कार्यक्रम उराले एवढ्यात आपलं. कोणाला का असं वाटेल लय लंब चालते म्हणलं हे. मग काय तारका फारका हे ते दोघंही चांगलेच फिटते म्हणलं. 2-4 एकरानं हे यायला फिटवतोच मी म्हणले का. काहीच नाही झालं का? आपले उलटे 3000 रुपये वापस घेतले नाही का? कसं आहे आपलं भागत होतं तेही मागितली. बरं करू आपण काहीतरी करू याच्यावर विचार. तुम्ही तर 3000 रुपये दिले, मग तुम्ही द्यायलाच नव्हते पाहिजे पैसे. मग पैसे द्यायची काही गरजच नव्हती ना. तुम्ही आता आज लोक कोणाचे दिले पैसे सांगा बरं? आणि यायला काऊन देऊन टाकले तुम्ही फटकन? मग काय तेवढं तरी कामी आले असते ना आपल्याला. असं नाही भाऊ, ते काशीना ते बा शेर शिकार करते ना, 2 पावलं मागं येत असते समजलं का? मग लंबी छलांग घेते ते. मग असा गेम करायचा आपल्याला. हो या दोघाचा तर करतोच मी, पण एक आपला तिसऱ्या माणसाचा गेम करायचा आपल्याला. फक्त आपली बैरमची यात्रा काही सांगा मला. हो यात्रा ज्या दिवशी सुरू होईल, यायचा गेम वाजला म्हणा समजा, दोघाचा तिघाचाही समजा. बरं यात्रा 20 तारखेपासून सुरू झाली ना, आजपासून सुरू झाली म्हणते ना. मग काय 20 पासून आता सुरू, आता महिनाभर टेन्शन नाही. झाली का 20 तारखेपासून? अरे मग काय टेन्शन आहे. झालं मग झालं आपलं काम सुती लागलं आता. उद्या आपल्याला कार्यक्रम करायला लागते मला बघून आता एका जणाचा. हो त्याच्या माध्यमातून या दोघांचा बिलकुल गेम वाजवायचा आहे आपल्याला. कसं काही समजलं नाही बा, म्हणजे कसं काय कोणाचा गेम वाजवा लागते उद्या? कोणाचा म्हणजे हटेलीशिवाय दुसरं कोण आहे आपल्याला? म्हणजे खुळण कुठं भेटते आपल्याला? हटेलीपाशी. आता मामा लुटेन जरी हात आपला फेल गेला, हो पण आपल्याला आता कसं आहे यावेळेस तर बिलकुल असा लंबा हात मारायचा ना. याच्या कोंबड्या बिलकुल सपास करायच्या आता. अर्ध्यापेक्षा जास्त लंपास करायच्या यावेळेस. आला का बा फिरून हॉटेले? अरे बा जाऊ दे ना राजा, ते राहिल्या तेवढ्या राहू दे ना. त्या मामा लुटेनं फुकट नेल्या. ते मागच्या काय होतं काय झालं काय नाही. अजून आता मारतच का? मार खा लागेल ना बा. फालतू अटकलं तर 2 खेप झालं ना. त्यावेळेस आपलं कसं नियोजन कमी पडल्याच्यानं जरा फेल कार्यक्रम केला. पण यावेळेस असं नियोजन ठेवतो ना मी, त्याच्या कमीत कमी 1000 तर नाही 2,000 कोंबड्या लांबतो यावेळेस. बिलकुल बैरमच्या यात्रेनी बिलकुल दुसऱ्या दिवशी पोहोचल्याच म्हणा. स्पेशल गाडी करू बिलकुल जिकडल्या तिकडे. तिथं उभे राहत नाही म्हणलं. एकदम आता सुरुवात झाली की बस चिकन हंडीन हेन तीन मावालाच बिलकुल. हो का तिकडे खपते नाही का? हो ना, आता गिराईक पाहायचं काम नाही तर मग गिराईक पाहा त्याला सांगा नसा हे दिवाण आहे हे नौकर आहे. हे बरं केलं तर. हो म्हणजे बैरमच्या यात्रेत गेलं तिकडे लंपास. तेच माहित नव्हतं ना मला यात्रा काही आहे. आता माहित झालं. बरं तर आता उद्याची आपल्याला तयारी ठेवा लागेल मग आता समजा हॉटेलला फिटवायची. बरं तर मग आता समजा उद्या मग न्यायचे आपल्याला. मग ते कसं काय करतात ते हॉटेलला कुठं गायब करतात? त्याला बाजून हटवा लागेल ना तिच्या तिघायले. त्याचाच विचार करू राहिला ना मी. म्हणजे काऊन की हॉटेलले आपल्या पोल्ट्री फार्म गायब करावं लागते का नाही. बरं ठीक आहे. आता लक्ष्मणचा गेम वाजवतो या प्रकरणात मी. ते धाबायचा कसा हप्ता काही देत नसते हॉटेलले. देतो जरासं भडकून त्याला एक फोन लावून बरोबर कार्यक्रम वाजवतो. याचा बी त्याचाही बी. म्हणजे त्याला फोन लावता का? लाव ना मग त्याने फिल्डिंग लावून उद्याची. तसंच करतो मी. दोघांची झमकून देतो चांगली. म्हणजे मग कसं हॉटेलला जर समजा त्या धाब्यावर गेला सकाळी भांडणं करायला, आपण इकडे आपला गाडी भरला की कोमेरे भाई नाही का? बस असं करायचं आपल्याला. पहिले आता हॉटेलला फोन लावते दुसऱ्या सिमवरून. 1 मिनिट सिम टाकू दुसरं. सिम तर टाक पण म्हणलं आवाज लक्ष्मणचा कळला ना तुला जरासं, म्हणजे कसं बारीक गया तर जमते. नाही तर मग कसं छोटा वामन सोय बा फालतू डाऊट नाही आला पाहिजे बरं. नाही तेवढं समजत नाही का मला. लक्ष्मण क्रिकेटचा काय जरासा गया दाबून आवाज काढायचा झालं का मग काय टेन्शन आहे. पात्र इंडिकायची मग ती निपटत राहिले को. थांब आता पहिले मला सिम टाकू दे, मग बोलतो बरोबर त्याला. बरोबर बारीक आवाज काढतो. देखो बोला ये क्या बार बार फोन कर रहा है क्या? लक्ष्मण धाबे वाला बोल रहा है क्या? बोलता तू? देखो बोला इनसे बात करो बोला.
लक्ष्मण धबेवाला है क्या? अच्छा अच्छा, अपन तो हफ्ता भी नहीं लेते ना उससे। हाँ, क्या बोल रहे हैं? हाँ हेलो, हाँ हाँ बोलो क्या है? हेलो, लक्ष्मण किरकिरे बात कर रहा मैं, लक्ष्मण ढाबे का मालिक। तो तुम्हारा क्या चल रहा बोलते? बाकी ढाबे वाले से मैंने सुना। हाँ, 2-2, 3-3 हजार, 4-4 हजार रुपये हफ्ता लेता बोलते तू। हाँ, हराम क्या पैसा है क्या रे? हाँ, हराम का है क्या? हाँ, मैं क्या बोल रहा देखो, कल से यदि तूने हफ्ता मांगा अगले महीने से, तो मेरे जैसा खराब आदमी नहीं समझा क्या? वही बोल रहा था मैं, इसलिए फोन लगाया तेरे को। ये कैसे क्या भड़क गया? इससे तो हफ्ता भी नहीं लेते ना अपन। अरे भाई तू तेरा देखना, बाकी लोगों का तेरे को क्या टेंशन है? हाँ, बाकी दे रहे ना मेरे को, मैं उनकी सुरक्षा रख रहा सब बिल्कुल, कोई टेंशन नहीं आने दे रहा। हाँ, तेरे को क्या तकलीफ है? हाँ, तेरे को मंग रहा क्या मैं तेरे से? हाँ, 1 रुपया लिया गया? नहीं, मैं तो देता नहीं रे, मैं तो कभी नहीं देता, लेकिन बाकी वालों को भी नहीं देने देता अब। हाँ, समझा ना? तूने अभी हफ्ता बंद करने का, समझा? अच्छा, तो तू आ गया अब, सब रंग दिखा रहा है तू, नहीं क्या? अच्छा अच्छा ठीक है, तेरे को कैसा मैंने छोड़ दिया था। लेकिन कल आता मैं तेरा तेरा मैं वसूल करता अब। आजा आजा, हो कहाँ पे बुलाना है तो वहाँ पे मैं आता लगे तो। हाँ, कहाँ पे आऊँ? हाँ, मैं आऊँ क्या तू आता? बाप रे, बहुत चढ़ गए तो अभी ने। अरे बाबू किरकिरे काय को तू इसमें पड़ रहा रे? हाँ, तू तेरा देखना बाबू। हाँ, लोगों को काय को टेंशन ले रहा? हाँ, कल आता मैं। हाँ, तेरे धाबे पे ही आता मैं, इधर उधर कुछ नहीं लाने का आने का। हाँ, मैं आता वहाँ पे। ठीक है, आजा आजा, काय को हफ्ता वसूलने का आता क्या? हाँ, चल आजा। हफ्ते वसूलने आता मैं तेरा। हो, 4 हजार रुपये तैयार रखना तू। हाँ, हो, 4 हजार रुपये महीने की। हो, शुरू हो गया तेरा अब। 4 हजार सोडणं, तू 4 रुपये बी देत नाही तुले. हो, ये फक्त तू 2-3 जांभळ हाणतो तुया, सर्कस करतो तुझ्या दुकानात. कुठं आहे काय? तर किती जण आहे तुमचे? हा, हाय किती? या म्हणलं, किती जण आहेत? आते ना हम। हाँ हाँ, कल 10 बजे तैयार रही तू क्या? 10-11 बजे के बीच में आ जाता मैं। ठीक है ठीक है। हाँ, तेरा हफ्ता भी वसूलता और तेरे को 2-4 झापड़ मार के भी आ जाता। हा ना बे, आना आना, तू है बा यहाँ से जाएगा भी नहीं. हो, तेरे को हॉस्पिटल ही पहुंचाता मैं सीधा. हाँ, आजा तू, सिर्फ आजा आजा. क्या होटल साहब, ये कैसा होगा? ये तो बोलता बाकी ढाबे वालों से भी हफ्ता नहीं लेने का ना, मारूंगा ये करूंगा ना वो करूंगा। अरे ऐसा है ना, दुबला बदला आदमी है, बहुत ही जरा चढ़ गया अभी तो। अच्छा अच्छा, वो कैसा? अपन क्यों नहीं मांग रहे उसके? या वो काम पे है ना, वो आलू पोंगे कोई तो भी है ना, वो ढोलिया ढोलिया, इसकी वजह से जाते नहीं। लेकिन अब कैसा, उसका हाथ दिखाना पड़ेगा नहीं क्या? बस बस बस, कैसा 4 हजार रुपये कल, हाँ, उसके वसूल लेंगे अपने को। हाँ, कल जाने का बिल्कुल 10-11 बजे। जाएंगे जाएंगे, लेकिन मैं क्या बोल रहा हूँ, हटेले साहब जरा प्लान के साथ जाना पड़ेगा। हाँ, ये जरा सा ज्यादा कर रहा है अभी। कैसा अपन को कुछ ना कुछ रणनीति आग के जाना पड़ेगा। सामने से वार नहीं करेंगे इस बार अपन। जरा सा आइडिया से कुछ ना कुछ तो भी गेम बजेंगे इसका। और क्या क्या है इसका नाम? लक्ष्मीन किरकिरे। लक्ष्मण किरकिरे धाब्यावर काम केलं ना मी त्याच्या. हो, लय बा पैसा लय आहे त्यापाशी. 4 नाही त्याच्यापासून आता 10-20 हजार वसूल करायचे काय, धनकी द्यायची त्याला. उद्या है नाही करायची त्याची. अच्छा अच्छा ठीक है ना। हाँ, ओके ओके, बिल्कुल टेंशन नहीं है। कल का अब इसका इंतजाम 10 बजे का। तीनों की तीनों बिल्कुल गाड़ी लेके वहाँ पे। हाँ, आप रात भर सोचता मैं क्या करना कैसा करना। तुम भी सोचना। हाँ, ठीक है ओके। बापरे शिवलाल भाऊ, मानलं बघ की राजा, काय दिमाग होय तुमचा. हा, बिजाच भडकवलं ना त्याले. हा, त्याला भडकू नका, इकडे लक्ष्मणचा आवाज काढणं. हा, झालं बा, उद्या 10 वाजता ते सगळं पोल्ट्री फार्म कुलूप लावून बिलकुल हजारच होते वाटते बा धाब्यावर. मग तसंच करावं लागेल ना, तिघंच्या तिघं तिथून जरी हटन तरीच आपल्याला तिथं घुसता येईल का नाही. तर आता मी लक्ष्मणला टाईट करतो. हा, हो, हे तर गावासाठी लक्ष आहे. बरोबर, त्या धाब्यावरचा नंबर लावा लागेल. छोट्याच आहे मापाशी, त्याला लावतो नंबर. हा, वातावरण देतो पेटून बरोबर मी. हा, ठीक आहे, थांब आता 1 मिनिट. बरोबर, काय आहे तू इथं? हा, लाव फोन, लाव दिले, लाव फिल्डिंग बरोबर. बाबा नाही आलो तुला भाऊ, हे फोन आला राजा. म्हणलं कळत धमकी देऊ राहिला मला ते. बोला बरं त्याच्या संग 2 शब्द जरा. काय म्हणणं काय त्याचं? धमकी देऊन राहिला का आपल्याला? असं असं काय क्षणी धमकी काय देऊन राहिले ते? पहिले बोला ना, मग समजा ते काय धमकीन काय नाही ते बोलत करते संग. हॅलो, कोण आहे रे? कोण आहे म्हणला? कौन है, क्या है? हाँ, ज्यादा बातें मत करो, मैं क्या बात कर रहा है सुन पहले. मालक कहाँ पे है हो? धाबे का मालक कहाँ पे है हो? मालक कुठं आहे? काय आहे? कोण होय कोण रे? कोण आहे रे तू? हा, मालक नाही म्हणलं, सध्या गावाला जायला. तू कौन है फिर? फालतू फोन रख, तू मालक को फोन दे. चुपट रे चुपट, सब इंचार्ज मैं हूँ यहाँ का। हाँ, बोल क्या है तेरा? अच्छा ठीक है ना, तू इंचार्ज है क्या? तो तू सुन पहले क्या बोल रहा मैं. हाँ, 1 साल से तू चाट दे रहा. हाँ, हर महीने में तेरा हफ्ता नहीं आ रहा मेरे पास. अभी मेरे को समझा. हाँ, ये लक्ष्मण धाबे का पेमेंट नहीं आ रहा करके. तो 1 साल का 12 महीने 12 60 हजार रुपये तैयार रखना कल 10 बजे, समझा ना? हाँ, मैं आने वाला हूँ कल. अरे कायचा हप्ता कायचा बोल. हा, कायचा हप्ता कायचा? काय का हफ्ता नहीं क्या? अच्छा अच्छा, उलट जबान चला रहा नहीं. अच्छा, कल बताता मैं तेरे को कैसा हफ्ता और काय का हफ्ता, पूरा हिसाब तेरे को कैसा रहता बताता मैं. हाँ, कल 10 बजे आ रहा मैं, पहुंच रहा है वहाँ पे. हाँ, तैयार रहना बिल्कुल. हाँ, मालक को फोन कर दे, उनको भी इत्तला कर दे. हाँ, आ रहा है बोलना. हम कल का हफ्ता तैयार रख, नहीं तो मार खा बोलना, समझा ना? पूरा धिंगाना बजा दूंगा मैं तेरे हॉल का. अरे बाप रे, बहुत रहे धमकी दे रहा तू. कौन है? तेरा नाम तो बता मेरे को. हाँ, नाम बता रहा तेरा. समझेगा कौन है क्या है, तो नाम भी पता चलेगा और काम भी पता चलेगा, समझा ना? कल जब मैं आऊँगा ना, पूरा बिल्कुल तबाही मचा के जाऊँगा, समझा ना? बापरे तबाई. अच्छा अच्छा, बापरे बहुत खतरनाक आहे कर बा. बरं बरं, मी हे बा मालकाला फोन करतो आता. त्याचं काय म्हणणं आहे ते नंतर मी तुम्हाला फोन करून सांगतो, समजलं का? हा, ठीक आहे, ठेवा फोन ठेवा. वही बोल रहा फिर. हाँ, डबल फोन मत लगा, पैसे तैयार रखना कल के लिए, समझा? हाँ, ठीक है, ओके.
काय म्हणते म्हणलं, काय हप्ता मागून राहिला नाही? हो हप्ता पाहिजे म्हणते. हो बहुतेक सगळ्या धाब्यापासून घेतो सर, आपल्या पैसे काही आला नाही ते. आता म्हणते 12 महिन्याचे पैसे पाहिजे म्हणते. हो तर आता काय करा, मला वाटतं लक्ष्मणरावला फोन करून द्या लागेल नाही का? ते काय तर त्याला फोन करून द्या म्हणा, असा फोन आला बा. काय काय नाही, उद्या 10 वाजता येऊन राहिला, 60,000 रुपये मागून राहिला म्हणा. पैसे तर द्यायचेच नाही म्हणा त्याला, पण कसं लक्ष्मणरावला सांगाच लागेल ना नाही का, माहिती द्या लागल. तुम्ही सांगितलं नाही बा मग नाही का. बरं पाय त्याला फोन लावून असंच आहे बा म्हणतो. काय म्हणते आता हे? हॅलो, काय म्हणते रे बा? हॅलो, अरे काय लक्ष्मण भाऊ, तू म्हणे येतो म्हणे मग आले नाही. ते आता गल्ल्याचे पैसे गिसे म्हणलं कसं काय तर. ते कसं मग कटायला, मग चाललो घराकडे. जाऊ दे ना, ते उद्या घेईन मी पैशाचा, काही विषय नाही. राहू दे राहू दे राहू दे. हॅलो लक्ष्मण भाऊ, एक जरा अडचण होती. आता एक फोन आला होता म्हणलं. तर ते काय म्हणून राहिला की 12 महिने झाले म्हणे, तुम्ही आपल्या धाब्याचा हप्ता दिलेला नाही म्हणते. 5,000 रुपये हप्ता आहे म्हणे तुम्हाला, तर 12 पंचे 60,000. 60,000 रुपये उद्या तयार ठेवा म्हणे. तर काय सांगायचं काय दिले आता. ते काय नवीन आपत आली बाबा, कोण होई दे हप्ता मागणार, होय कोण म्हणलं? ते कसं त्याला नाव नाही सांगितलं बरं, उद्या आल्यावर समजा म्हणे कोण आहे तर. नाव काही सांगे नाही ते. तर उद्या तुम्ही पैसे तयार ठेवा म्हणे, नाही तर मग कसं परिणामाला तयार राहा म्हणे मग. म्हणजे काय काय परिणाम काय भोगायला लावते म्हणलं, काय काय उडवते का ते धाबा, उडवते का म्हणलं बॉम्बनं? बरोबर, आता ते तुम्ही सांगा बा काय करायचं काय नाही. तर कारण की त्याचा फोन आला, त्याला काय उत्तर द्यायचं ते म्हणे आत्ताच्या आत्ता सांगा म्हणे मालकाला विचारून. नाही तर मग कसं आमचं आम्ही पाहून घेऊ म्हणे मग. नाही नाही बा, हप्ता द्यायचा नाही मला कोणाला. आज लोक गेला का आपण कोणाला हप्ता? तुम्ही काय साठी आहे म्हणलं मग? येऊ दे ना, कोणता आहे तर त्याला म्हणा मी हा म्हणा एकटा. तू काय कामी आहे मग? मी तर हाऊस हो, पण मी आलं तुमच्या कानावर टाकणं बरं नाही तर तुम्ही सर्व सांगितलंही नाही मले. म्हणून म्हणलं मग आता कसं आहे काय करावं. नाही नाही, काही हरकत नाही. ते द्यायचं नाही आपल्याला, कसं चटक लागते त्याला. 12 महिन्याचा हप्ता म्हणजे काय काय ठेवी आहे का त्याची? हो ना, तर काय बा अजिबात द्यायचं नाही त्याला हप्ता. उद्या आल्यावर पाहून घेऊ, काही येते ते काही येऊ राहिला ते. उद्या दुपारी येतो म्हणे मी. उद्या समजा 10-11 वाजता धाबा उघडल्याबरोबर हजर राहा म्हणे. म्हणून म्हणलं कसं 10-11 वाजता ये जा, लवकर ये जा म्हणलं उद्या. उद्या लवकर, रोजच्या पेक्षा 8 वाजता हजर होतो उद्या. हो येऊ दे त्याला, ये म्हणा कोणता आहे तो. लवकर ये म्हणाले का, किती जण आहे तेवढे सगळे घेऊन ये म्हणा तू. येऊ द्या ना येऊ द्या ना, आपण हो ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो पाहता ते पुढचं पुढे. हो या तुम्ही लवकर या उद्या. मी तर एक नाही झाले तर दुसरी आपत्ती देतात, एक हो ना. काय आपण इकडे कमाया करा, त्याला हप्ते द्या म्हणजे काय काय हरामत आहे का काय? ठीक आहे, ठेवा फोन ठेवा. हा ठीक आहे, पाहू देत उद्या. काय म्हणते लक्ष्मण भाऊ, काय पैशाचं मग द्यायचं नाही म्हणते का त्याला? पैसे कोण देऊ राहिले त्याले, लक्ष्मण मध्ये रुपये द्यायचा नाही म्हणते त्याले. मग काय तर आत्ता फोन लावून सांगतो त्याले. ये म्हणतो किती जण आहे तर. लावा त्याला कडक धमकी द्यायला का, ये म्हणा किती जण आहे का? लावा फोन लावा त्याला. कशा आला रे म्हणलं त्याचा छोट्याचा. हाँ हेलो, हाँ हेलो, हाँ बोलो क्या बात हो गई, मालक से बात की क्या? हाँ बात हो गई. मालिक बोल रहे थे कि रुपया भी नहीं देंगे करके. तुम क्या करते तो कर लो. कल आ जाओ, कितनी जन है तो. समझ गए ना. अच्छा अच्छा अच्छा, 60,000 रुपये नहीं बोले क्या? अच्छा ठीक है, अब 6 लाख का नुकसान के लिए तैयार है बोलना. कल पहुंच रहे हम. ओके 10 बजे, 10 के 11 के बीच में बराबर पहुंच रहे हम. तैयार रहना, कितने जाना है तुम्हारे? आ जाना बिल्कुल तैयार है बा. कोई बात नहीं. आ जाओ, कितने है तुम्हारी भी. ठीक है. ओके ठीक है, और धाबा बंद करके भागना नहीं, नहीं तो बोलेंगे ये है शनिवार है बंद है. हाँ हाँ वही बोल रहा मैं. आ जाना रे, तेरे वास्ते खुला रखता मैं कल. हो आ जा तू, आ जा. चला आता बबनराव, बिल्डिंग लागली म्हणलं, ती काही द्यायला तयार नाही, ती आता वसूल केल्याशिवाय राहत नाही. हा झालं, हो तिकडचा राडा द्यायचा ते पाच बशीन. आता आपल्याला आपलं पाहा लागेल गड्या. हो पोल्ट्री फार्माचा कसं आपली एक गाडी, अजून एखादा ऑटो लागेल नाही का समजा बबन? लागणच ना बा, एखादा ऑटो आता 1000 कोंबड्यात न्याय लागेल का नाही. आपल्या गाडीत समजा 400-500 त्याचे 400 कसं करून 1000चं ऍडजस्टमेंट करू. बैरमले निघून जाऊ सकाळी सकाळी 10-11 वाजता भरले की बिलकुल तिकडे. हो ना, पण ऑटो कसा आपल्या माणसाचा पाहिजे ना रे. ऑटो कोणाचा आता सांगा नाही. ऑटो मला वाटतं संख्येच्या पुढे सांगा का का हा दुगऱ्याचा. हो म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही त्याला, मग तू तिकडे तिकडून येऊन जाय. हा चाला नाही का? नंबर ना, हो 1 नंबर माणूस आहे. मग काय त्याला बोलावा तुम्ही. हो त्याला फोन लावा आताच्या आता, मनाकडे उद्या इथे 10 वाजता येऊन जाय म्हणा. मग कसं टेन्शनचं काम नाही, आपलेच माणसं सगळे. ते तर लय शौकीन आहे राजा. मग काय एक त्याला हे थंड दिलं की झालं, कामच झालं मग. बरं बरं थांब, त्याला फोन लावून देतो. येत ना का म्हणतो माहोल करायला नाही का. चला म्हणतो बैरमले हंडी खाले. बरं बरं पाय तुम्ही फोन लावून. यानं काय लावला फोन म्हणा. हॅलो, हां हां बोला शिवलालजी, बोला बोला. काय पाहुणे बराच्या आता बैरमच्या यात्रेची आठवण निघाली. हो आता का सुरू झाली म्हणते, आणि तुमची आठवण आली. पार्टी म्हणलं की आठवण येतेच ना तुमची. काय म्हणते ऑटो गिटो बरं आहे चालू? मस्त मस्त, हो मस्त सीझन चालू आहे आता कापसाचं, कोणा सोयाबीन असं तसं. ते 8 ट्रिपहून आलो आणि चालू सोड घरात. काहून काय म्हणतो बा, काय आहे का ट्रिप कोणाची? काय ट्रिपचं सांगता तुम्ही, जाऊ द्या. ट्रिपचं ट्रिप होते, एकाच 2 होते ना. हो ते कसं आहे, आपल्याला जायचं आहे म्हणलं बैरम यात्रेले. हो कसं आहे, आपल्याला कोंबड्या घेतल्या आपण विकत. तर म्हटलं कसं आहे, आपल्या कोंबड्या घेऊन बैरमली विकून टाकायच्या. काही 4 पैसे नफा भेटला ती आपला फायदा होऊन जाते, यात्रा होऊन जाते. म्हणून म्हटलं कसं आपल्या गाडीत काही आणि काही तुमच्या कटल्यात समजा. तर म्हटलं कटलं घेता का मग? हो त्यासाठी फोन लावला होता. पण मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, परवा चाला ना रविवारी. रविवारी कसं सकाळी गेलं म्हणजे मग कसं टेन्शनचं काम नाही राहत. रमावल मग थंड गिंड असं तसं. तुम्हाला तर माहीत आहे आपलं.
हो ना, मग त्याच हिशोबानं उद्या जायचं. मग एक दिवस आपल्याला लागतेच ना ते इकवा करणं हे ते. मुक्कामी राहून आपण शनिवारी आणि रविवारी मस्त मग बिलकुल टेन्शनचं कामच नाही मग ठेवू. अरे बाबा असं आहे का? मग येतोच मी, काही टेन्शन नाही. ट्रिपचं काही वाटणार नाही, मग येतो 100%. बरं जास्त काही कोणाला सांगू नका म्हटलं. हो कसं मग नाव काढलं की सगळी यायची मागाडीतनी. हो मी बबन आहे आणि आपला काशीनाथ तिघं आम्ही आणि तुम्ही समजा. हो हो बिलकुल बिलकुल. हो बरं मग मी म्हणतो ते कोंबड्या कुठे घेतल्या म्हणतो, कुठे जायला लागते आपल्याला? तिथून तिथून निघा लागेल ना? तर ते हॉटेलचं शेड आहे हो तिथं जावं लागतं आपल्याला. पोल्ट्री फार्म आहे मोठं. हो तिथं जाऊन तिथे घेतले की निघाले. पैसे गिसे दिलेले आपण त्याला, काही विषय नाही. तसं हो का? बरं दिले पैसे नाही? बरं ठीक आहे, मग येतो मी. आता मला फोन करतो तू, मी निघतो सकाळी मग. हो ना बिलकुल. हे बा तुम्ही 9 वाजताच्या अंदर तिथं पोहोचा काय. मी तुम्हाला सांगतो बस स्टॉप पाशी या तुम्ही. तिथून मग कुठं जायचं ते सांगतो बरोबर तुम्हाला. बरं बरं बरं, बस स्टँडवर समजा नाही का? बरं 9 वाजता. हो येतो मी, तिथेच थांबतो. मग या मग तुम्ही. जमलं रे बाबा आता. या मग. हो ठीक आहे. मग आता मस्त जाऊ. आता मुक्कामाच्या हिशोबाने घरी सांगून द्या तसं. कसं आता 2 दिवस काही बिनगोर राहा म्हणा. हो बिलकुल बिलकुल ठीक आहे. म्हणलं काही आपले मुंशीरामले घेशील घेऊन घेऊ संगत त्याले. हो ते असला म्हणजे बरं राहते जरा. तर त्याले कायले तुम्ही हे बघा एक एक डोका वाढत जो. अजून कंदील बुडायचा ती संगत राहते. अजून शांती यायचा अशी वाढत जाते ना. मग काय ना ते आम्हीच तसं म्हणजे सांगून न सांगता येऊन राहिलो. ठीक आहे. मग चला आता तुम्ही फक्त ना आपण तिघं चौकातच मेळ आहे आपला. ठीक आहे. ठेवा फोन आता. उद्याचं उद्या. ओके.